हॅलो सर्वांना नमस्कार। आज आपण बनवणार आहोत मिक्स दाल तडका। थोडं पंजाबी स्टाईलने म्हणू शकतो आपण त्याला, दाल मखनी टाईप। आपण इथे घेणार आहोत पाववाटी मुगाची सालीची डाळ, पाववाटी उडद सालीची डाळ, चणा डाळ पाववाटी आणि अर्धी वाटी तूर डाळ। आपण छान मस्तपैकी वॉश करून घेऊया आणि कुकरला लावूया। इथे आपण 2 टमाटर छोटे, माझ्याकडे काही गाजर राहिलेले होते ते, आणि 2 मिरच्या बारीक बारीक कट करून ना आपण आता कुकरमध्ये घालूया। कुकरला ना मोठ्या फ्लेमवरती प्रेशर आल्यानंतर कमी फ्लेम करायची आणि 5 मिनटं 7 मिनटं कुकर तसाच ठेवायचा आहे। मी ना कोणतेही पदार्थ कुकरमध्ये बनवायचे असेल ना तर सिटी कधीच येऊ देत नाही। वेगवेगळ्या पदार्थानुसार वेगवेगळ्या भाज्यांनुसार ना टाईम सेट करते किती वेळ ठेवायचं ते। इथे मी बनवते आहे ज्वारी आणि गव्हाच्या पिठाच्या मस्त जाड पोळ्या। आमचा ना तडका पॅन इकडे तिकडे लुडकतो। हा बघा मी कसा जुगाड केलेला आहे। तेल गरम झालेलं आहे। आपण इथे टाकूया राई, जीरा, कढीपत्ता, लाल मिरच्या आणि हिंग घालूया। आणि यामध्ये थोडं घालूया अद्रक लसूण आणि थोडा मिरची कोथिंबीर अगदी दरदरा वाटून घेतलेला आहे ते घालूया। आणि हळद जरा भरपूर घालायची आणि लाल तिखट। ओके, गॅस बंद करूया। फोडणी जळायला नको ना म्हणून गॅस बंद केलेली आहे। तर आपण इथे टाकूया आता आपण जी डाळ शिजवली होती ना आपण तडका करूया। आणि जी आपण डाळ मिक्स डाळ शिजवली होती ना त्याच्यामध्ये तो तडका ॲड करूया। डाळीला आधी चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि हे तडका याच्यामध्ये टाकूया। आणि आपल्याला कसं हवं आहे ना घट्ट पातळ त्याप्रमाणे आपण याची क्वांटिटी ठेवूया। आता घालूया मीठ, थोडं टाकूया आपण आमचूर पावडर। मस्तपैकी छान उकळी येऊ द्या 3 ते 4 मिनटं। ही आपली डाळ मिक्स डाळ रेडी। यामध्ये ना मी कोथिंबीर वगैरे गरम मसाला काहीही यूज करणार नाही आहे, कारण जी आपण उडदाची सालीची डाळ मुगाची सालीची डाळ घातलेली आहे ना त्याची जी नॅचरल टेस्ट आहे ना ती मस्त भन्नाट लागते बरं का। मस्त झालेली आहे आपली मिक्स डाळ। माझ्याकडे काय असतं मित्रांनो, एक दिवस मस्त मसाल्याची भाजी खाल्ली ना की दुसऱ्या दिवशी मग माझ्याकडे असं काहीतरी कमी तेलाचं कमी मसाल्याचं करत असते, म्हणजे आपल्या तब्येतीला पण छान ना। मस्त झालेली आहे आपली डाळ भन्नाट, सुपर। आणि हो सोबतीला बनवलेली आहे आपण मिक्स ज्वारी आणि गव्हाच्या पिठाची रोटी। मस्त ना, सिंपल अँड टेस्टी।